शहापूर तालुक्यात कसारा येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व समाधान शिबिरात तालुक्याच्या उत्कृष्ट नियोजन, लोकाभिमुख प्रशासन आणि प्रभावी अंमलबजावणीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी शहापूर तालुक्याचे भरभरून कौतुक केले. महसूल प्रशासन अधिक गतिमान व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्याची प्रशंसा करत त्यांनी संबंधित तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या कौतुकामुळे शहापूर तालुक्याच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. महाराजस्व अभियान या अंतर्गत आपले जे समाधान शिबिर चालू आहे त्याचा आता शेवटचा दिवस आहे आणि या कार्यक्रमासाठी, या शिबिरासाठी उपस्थित असणारे सन्माननीय आमदार, राज्यमंत्री दर्जा माननीय दौलत दरोडा साहेब, इथं उपस्थित असणारे उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार परमेश्वर कासुळे, इथं उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवर, सन्माननीय सरपंच, इथं उपस्थित असणारे सर्व नागरिक. आमदार साहेबांना मला सांगायला आवडेल की आता क्वचितच कोणता जिल्हा असेल की ज्यामध्ये सुरुवात ज्यांनी केली असेल म्हणजे जिल्हाधिकारी आणि आमदार, आणि शेवटच्या दिवशी पण आमदार आणि जिल्हाधिकारी एकत्र आलेले आहेत. असं मला वाटतं पहिला शहापूर तालुका असेल की सुरुवात पण आमदार साहेब आणि आम्ही केली होती मार्चमध्ये पहिल्या शिबिराची, आणि आज या समाधान शिबिराची सांगता देखील, त्याचा शेवटचा शिबिर देखील आम्ही एकत्र करतोय. शहापूरमध्ये आपण बघितलं तर आदिवासी संख्या जास्ती आहे, लोकसंख्या जास्ती आहे. मुंबईच्या ठाण्याच्या जवळ जरी असेल तरी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पेसा गावं आहेत, दुर्गम भाग आहे. बऱ्याच वेळेला आपण शहापूरच्या बाबतीमध्ये जेव्हा माझ्याकडे विषय मी वाचत असतो तर पाणी टंचाई असेल, इथं लोकांकडे दाखले नसल्याचं प्रमाण असेल, शाळांचे विषय असतील, आरोग्याचा विषय असेल, तर या बाबतीमध्ये बरंचसं इथं जे आहे ते इथल्या भागामुळं, जंगल असल्यामुळं किंवा याच्यामुळं थोडंसं आव्हानात्मक नेहमी काम असतं. आणि त्या अनुषंगाने एकंदरीत जे या समाधान शिबिरामध्ये या 3-4 महिन्यामध्ये जे काम झालेलं आहे ते अतिशय चांगलं झालेलं आहे. बऱ्याचशा दुर्गम भागामध्ये पोहोचून आता आपण मुलांनाही बघितलं की हे मुलं जेव्हा परत आधार कार्डसाठी जातात किंवा इतर दाखल्यांसाठी जातात तेव्हा त्यांना अडचणी येतात, आणि त्यामुळं अशी शाळांमध्ये मुलं शोधून त्यांना जन्म प्रमाणपत्र देणं, बर्थ सर्टिफिकेट देणं, हे इथं आपण हाती घेतलं होतं. तहसीलदार, उपविभागाधिकारी यांनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलं आणि प्रत्येक शाळांमध्ये जाऊन म्हणजे ॲटलिस्ट आपल्या शाळांमध्ये जे मुलं दाखल आहेत तर ते मुलं वंचित राहायला नको, उद्या त्यांना त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये अडचणी यायला नको, या पद्धतीनं इथं काम करण्यात आलं. त्याच पद्धतीनं काही नाविन्यपूर्ण गोष्टी देखील इथं घेण्यात आल्या. त्यामध्ये गाळ काढण्याचंही काम आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. जे जलसाठे असतील, पाणवठे असतील, मुंबईला पाणी पुरवठा देण्यामध्ये, मुंबईला पाणी देण्यामध्ये शहापूरचा मोठा वाटा आहे. आपल्याकडे इथे 2 मोठी धरणं आहेत आणि तिथून मुंबईला पाणी पण देण्यात येतं. तर त्या अनुषंगाने देखील इथल्या गाळ काढण्याचं असेल, इथल्या पाणी पुरवठा योजनांचं काम देखील जलजीवन मिशनमध्ये चालू आहे. पण गाळ काढण्याचं काम इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं घेण्यात आलं. त्याच पद्धतीनं घोंगडी बैठका हा एक नाविन्यपूर्ण इथं उपक्रम घेण्यात आला. प्रशासन आणि जनता याच्यामधला संवाद, याच्यामधला काही ठिकाणी दुरावा असेल तो दूर करण्याचा याच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आणि त्याचं चांगलं रिझल्ट देखील आपल्याला बघायला मिळाला. बऱ्याच ठिकाणी लोकांनी समाधान व्यक्त केले की आपल्यापर्यंत प्रशासन आलेलं आहे, तहसीलदार आले आणि महसूल प्रशासनातल्या आणि इतर विभागाची लोक तिथं पोहोचली, आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या लोकांचा याच्यामध्ये चांगला सहभाग याच्यामध्ये मिळाला. आणि याची दखल राज्य शासनानं देखील घेतली. महसूल मंत्री महोदयांनी इथल्या घोंगडी बैठकांची देखील दखल घेऊन त्यांच्या याच्यावरती देखील ट्विटरवरती आणि इतर माध्यमांवरती त्याची नोंद घेण्यात आली. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचं जे प्रयत्न आहेत की ज्या
सेवा आहेत, ज्या सगळ्या आपल्या सर्व्हिसेस आहेत त्या फेसलेस डिजिटाईज पद्धतीमध्ये लोकांना कुठेही त्रास न होता त्या देण्यात याव्या. आणि त्या अनुषंगाने आपण ज्या ऑनलाईन सेवा देतो त्याच्यासाठी राज्य शासनाने कायदा देखील आणलेला आहे की सेवा हक्क हमी कायदा. आणि त्या अंतर्गत कोणाला सेवा नाही भेटली तर आपल्याला जसा अधिकार असतो संविधानानं दिलेला, तर त्या संविधानामध्ये अधिकार तुम्हाला आता मिळालेला आहे की तुम्हाला जर एखादं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तो तुम्हाला मिळायलाच पाहिजे. तो कोणत्या अधिकारी किंवा कर्मचारी याच्यावरती अवलंबून राहणार नाही. तर तो तुमचा आता कायदा आल्यामुळं कॉन्स्टिट्युशनल राईट बनलेला आहे. जसं शिक्षणाचा कायदा आला आणि प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला शिक्षण देणं हे बंधनकारक आहे. ते मुलाला मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजे हा गुन्हा आहे. तर त्या पद्धतीनं प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षणामध्ये आणण्याकरिता आपण मोठ्या प्रमाणामध्ये शाळा उभारल्या आणि त्या पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थींना आपण शाळेमध्ये आणतो. त्या पद्धतीनं हा देखील तुमचा एक अधिकार आता झालेला आहे. आणि त्या अनुषंगानं आपण सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या कुठेही तुम्हाला त्रास न होता द्याव्या या उद्देशानं हे समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 11,995 इतके जवळपास दाखले इथं देण्यात आले आहेत. म्हणजे 12,000चा आकडा आज रोजी इथं नक्कीच क्रॉस होईल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही संख्या आहे, कारण रेग्युलर जे दाखले दिले जातात ते सोडून फक्त शिबिरामध्ये दिलेले दाखले याची ही संख्या आहे 12,000 दाखल्यांची. आणि यामध्ये विशेष ज्या नागरिकांना सेवा घेण्यामध्ये अडचणी येतात, म्हणजे आता वनात पट्ट्यांचा आपण मोजणीचा नकाशा पण आपण आमदार साहेबांनी मी इथं दिला, तर तो असेल. आपण लहान मुलांना बघितलं की त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं. असे जे वंचित राहिलेले, असे ज्यांच्याकडे काही अडचणी असतील असे सर्व आपण दाखले देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. जसं जन्म प्रमाणपत्र देताना त्यांच्या हॉस्पिटलचा रेकॉर्ड नसेल किंवा बाकी काही नोंदी नसतील तरी देखील आपण त्याच्यामध्ये मंडळाधिकारीचा अहवाल घेतला, तलाठ्यांचा अहवाल घेतला. अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये काम केलं. मागे मुख्यमंत्र्यांचा 150 दिवसाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये देखील ठाणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शहापूरमध्ये खूप छान चांगलं काम झालं होतं. ज्यामध्ये आपण जे कोतवाली रजिस्टर आहे गाव नमुना नंबर 14 तर त्याचं सगळं डिजिटायझेशन आता आपण केलेलं आहे. आणि जन्म दाखला कोणाला पाहिजे असेल तर ते कोतवाली रजिस्टर शोधायला एक आठवडा जायचा की आपल्याला ते तलाठ्याला सांगायला जायचं, मग ते रेकॉर्ड रूम ओपन करणार किंवा मग ते त्याला विनंती केली तर मग थोडं लवकर शोधून देणार. तर आता तो डिजिटाईज केल्यामुळे तुम्हाला 15-20 मिनिटांमध्ये तो ऑनलाईन सापडेल. त्याच्या आधारावरती तहसीलदार आणि SDO त्याचं प्रमाणपत्र देतील. तर अशा पद्धतीनं तो केला आपण. त्याच पद्धतीनं शेतकरी दाखला असेल, आधार कार्ड आपल्याला इथं जे काही तात्कालिक समाज असेल त्यांना नव्हते, तर त्यामध्ये आपण काही नियम कमी केले, जे शिथिल केले. आणि त्याचंही आपण ज्याला गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनिअरिंग म्हणतो, म्हणजे प्रशासनातील काही बदल ते केले. त्याच पद्धतीनं शासकीय जागा ज्या आहेत त्याचंही आपण सर्वेक्षण इथं केलं होतं. आणि त्याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्री मोदींचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये राज्यामध्ये ठाणे जिल्ह्याला दुसरा क्रमांक त्याच्यामध्ये मिळाला होता. त्यामध्ये शहापूरचा मोठा वाटा होता आणि सर्व इथली प्रशासनाची टीम चांगलं काम याच्यामध्ये करते आहे. महसूल मंत्री मोदींनी ACS सरांनी देखील याची मागे दखल घेतली होती. आणि या चांगल्या पूर्ण शिबिरामध्ये एकंदरीत आपले 43 मंडळं आहेत आणि मला वाटतं शहापूरमध्ये 9 मंडळ आहेत. त्या 9 मंडळांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या पूर्ण कालावधीमध्ये नियोजन चांगलं करण्यात आलं. त्याबद्दल आज शेवटसाठी मी पूर्ण तालुका प्रशासनाचं उपविभागाधिकारी यांच्या सहित मी सगळ्यांचं कौतुक करतो, इथं सगळ्यांचं अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीने आपण बघतो दुर्गम भाग जरी असेल तरी सगळे कॉम्प्युटर सगळी व्यवस्था इथं केलेली आहे. आज जो अर्ज करेल त्याला इथंच अर्ज त्याचा प्रमाणपत्र देण्याचा आज मानस आहे. असं नाही की तुम्ही अर्ज आज द्या आणि 4 दिवसानंतर तहसील ऑफिसला आणि मग तुमचं सर्टिफिकेट घेऊन जा. तर आज इथेच देण्यात यावं अशा पद्धतीनं इथं नियोजन आहे. इतर विभागांचा जो सहभाग आहे तोही इथं चांगल्या पद्धतीने झाला. सर्व विभाग जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. भूमी अभिलेख असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, कृषी विभाग असेल, तर या सगळ्यांच्या सहकार्याने इथे चांगलं कोऑर्डिनेशन तालुक्यामध्ये करण्यात आलं आणि एक चांगलं काम झालं. आमदार महोदय सुरुवातीला देखील उपस्थित होते पहिल्या कार्यक्रमाला, आज देखील ते आवर्जून इथे उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं
मागच्या वेळेस देखील त्यांनी जे इथले विषय आहेत तर त्याबद्दलही त्यांचा नेहमी पाठपुरावा असतो. इथं आपण उपजिल्हा रुग्णालय जे आहे शहापूरचं तर त्याचं विस्तारीकरण आणि नवीन बांधकाम करण्याचा आपण विचार करतो. त्याचा इथे पाठपुरावा इथं चांगल्या पद्धतीनं ते करतायत. आम्ही संयुक्तपणे प्रयत्न त्याच्यामध्ये करतोय की नवीन एक सुसज्ज हॉस्पिटल शहापूरला व्हावं. त्याच पद्धतीने इथले जे RH आहेत, PHC आहेत, शाळा आहेत त्याचंही आम्ही नियोजन करून ते कसे चांगले करता येतील त्याचं नियोजन चालू आहे. त्याआधी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथे छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल परत एकदा पूर्ण प्रशासनाचं तालुका प्रशासनाचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर, युनिक महाराष्ट्र न्यूज, कसारा.